नमस्कार मैत्रिणींनो, किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण शेव कशी बनवायची ते पाहणार आहोत. कमी तेलकट आणि कुरकुरीत अशी शेव बनवायची आहे. शेव बनवायची म्हटलं की बेसनपासून शेव हे घरोघरी बनवली जाते. मी आज तुम्हाला डाळीचं पीठ, तांदळाचं पीठ आणि बटाटे, उकडलेली बटाटे वापरून शेव कशी बनवायची तेही कुरकुरीत, संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी आणि कमी तेलकट होणारी अशी शेव बनवायची आहे. बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, कमी साहित्यामध्ये झटपट होते. कुरकुरीत आणि चटपटीत अशी शेव बनवून ठेवली तर मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा मुलांच्यासाठी बनवून ठेवली तर मुलं ते आवडीने खातात. नक्की बनवा, बनवायला सोपी आहे आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा की शेव कशी झाली. शेव तेलकट होऊ नये म्हणून काही टिप्स सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्ही ते पाहू शकता, अगदी मार्केटमध्ये जशी मिळते तशी शेव झालेली आहे, कुरकुरीत ही झालेली आहे. शेव बनवण्यासाठी आपल्याला उकडलेली बटाटे लागणार आहेत. इथे 3 उकडलेली बटाटे घेतलेली आहे. आपल्याला पीठ भिजवण्यासाठी, शेवसाठी जे पीठ लागणार आहे ते भिजवण्यासाठी मी एक खोलगट कढई घेतलेली आहे. तुम्ही खोलगट एखादं भांडंही घेऊ शकता आणि हे बटाटे जे आहेत ते किसून घ्यायचे आहेत. शेवसाठी आपल्याला जी बटाटे लागणार आहे ती शक्यतो शिजवून घेतल्यानंतर किसून घ्या, म्हणजे एकसारखी छान असं मऊ होतील. इथे आपण तांदळाचं पीठ 1 वाटी घेणार आहे आणि डाळीचं पीठ 1 वाटी घेणार आहे. त्यासाठी 3 बटाटे पुरेसे आहेत. तुम्ही जास्त प्रमाणात बटाटे घेतली तर शेव जी आहे ती तेलकट होईल, त्यामुळे 3 बटाटे किंवा 2 बटाटे तुम्ही घेऊ शकता. 1 वाटी मी इथे तांदळाचं पीठ घातलेलं आहे. त्याच वाटीच्या मापाने 1 वाटी बेसन म्हणजेच डाळीचं पीठ त्यामध्ये घातलेलं आहे. आता शेव चटपटीत जशी तुम्हाला बनवायची आहे तसे तुम्ही मसाले तुमच्या आवडीनुसार त्यामध्ये घालू शकता. मी इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे. अर्धा चमचा त्यामध्ये हळद घातलेली आहे. अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा त्यामध्ये धनेपूड घालायची आहे. 2 चमचे मिरची पूड त्यामध्ये घालणार आहे. इथे मी 1 चमचा घातलेली आहे आणि नंतर मी 1 चमचा घातलेली आहे. साधारणतः 2 चमचे चाट मसाला घालायचा आहे. सुरुवातीला थोडीशी मिरची पूड घातलेली, म्हणजे 1 चमचा घातलेली. आता मी इथे 1 चमचा मिरची पूड घालत आहे. मसाले तुम्हाला जे आवडतात किंवा शेव चटपटीत बनवण्यासाठी तुम्हाला जे त्यामध्ये मसाले घालायचे आहेत ते तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता. ही शेव बनवत असताना आपण उकडलेली बटाटे घातलेले आहेत, त्यामुळे सोडा वापरायची गरज नाही. सोडा न वापरता ही छान अशी कुरकुरीत होते, त्यामुळे सोडा घालायची गरज नाही. तुम्ही सोडा घातला किंवा तेल जर गरम करून घातलं तर शेव तेलकट होईल. आपल्याला तेल गरम करून घालायची त्यामध्ये गरज नाही. सर्व एकत्रित छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून हे पीठ छान असं भिजवून घ्यायचं आहे. गरजेनुसार थोडं थोडं त्यामध्ये पाणी घातलं आणि पीठ छान असं भिजवून घेतलेलं आहे. तुम्ही ते पाहू शकता, जास्त सैलसरही भिजवायचं नाही. या पद्धतीने पीठ छान असं भिजवून घेतलेलं आहे. हे पीठ 10 ते 15 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे. 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत. आपण आता याची शेव बनवायला घेऊया. त्यासाठी लहानसा गोळा घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने गोल करून घेतलेला आहे. हा जो शेवगा, आमच्याकडे याला शेवगा म्हणतात, यामध्ये ही जी शेव पाडण्याची चकती आहे ती त्यामध्ये घातलेली आहे आणि पिठाचा थोडासा गोळा घेऊन त्यामध्ये आपल्याला हे पीठ अशा पद्धतीने भरून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने शेवगा जो आहे तो बंद करून आपल्याला शेव पाडायची आहे. गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि तेल छान असं गरम झालेलं आहे. थोडंसं पीठ त्यामध्ये टाकून तेल छान असं गरम झालेलं आहे की नाही याची खात्री करून घेतलेली आहे. तेल छान असं तापलेलं आहे. तेल जर छान तापलेलं नसेल किंवा कडकडीत असं गरम नसेल तर आणि तुम्ही जर शेव त्यामध्ये पाडली तर बनवलेली जी शेव आहे ती तेलकट बनते. म्हणून नेहमी शेव तळत असताना हाय फ्लेमवरती शेव तळून घ्यायची. शेवग्याच्या साह्याने तेलामध्ये शेव जोपर्यंत आपण पाडतोय तोपर्यंत मंद गॅसवरती आणि शेव पाडून झाल्यानंतर हाय फ्लेमवरती ही शेव छान अशी तळून घ्यायची. लो फ्लेमवरती जर शेव तुम्ही तळली तर ती बनवलेली शेव तेलकट ही होतेच. शेव तेलामध्ये टाकल्यानंतर फेस आलेला दिसेल, तो पूर्णपणे ज्यावेळी कमी होतो त्यावेळी शेव भाजली जाते. ही तळलेली शेव एका प्लेटमध्ये काढून घेऊया. अशाच पद्धतीने दुसरी शेव ही आपण साच्याच्या साह्याने छान अशी पाडून घेऊया. तेल गरम आहे, थोडंसं भाजण्याची शक्यता असते, म्हणून लो फ्लेमवरती शेव पाडायची आहे.
हाताला वाफेचे चटके बसू नयेत म्हणून लो फ्लेमवरती ही शेव पाडून घ्यायची आणि शेव पाडून झाल्यानंतर हाय फ्लेमवरती ही शेव छान अशी तळून घ्यायची आहे. तुम्हाला हे बबल्स दिसत असतील शेव पाडल्यानंतर. ज्यावेळी शेव छान अशी तळली जाते त्यावेळी तो फेस आहे तो पूर्णपणे निघून जातो. त्यावेळी आपल्याला ती शेव एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. तुम्ही इथे पाहू शकता. जसजसं शेव छान अशी भाजली जाईल तसतसे ते बबल्स नाहीसे होतात आणि शेव छान अशी तळली की एका प्लेटमध्ये काढून घेऊया. सर्व शेव अशाच पद्धतीने पाडून घ्यायची आहे आणि त्यातील तेल निथळून एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे. सर्व पिठाची शेव छान अशी बनवून झालेली आहे. 1 वाटी तांदळाचं पीठ, 1 वाटी बेसन आणि 3 बटाटे उकडलेली घेतलेली. त्याची भरपूर प्रमाणात अशी शेव झालेली आहे. तुम्ही पाहू शकता आणि कमी तेलकट आणि कुरकुरीत अशी शेव झालेली आहे. ही शेव थोडीशी थंड झाली की हवाबंद डब्यात तुम्ही ठेवली तर संपेपर्यंत ती कुरकुरीत राहते. कमी तेलकट आहे. या पद्धतीने एकदा नक्की बनवा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा की शेव कशी झाली. आपण थोडीशी शेव चुरून पाहूया. एकदम कुरकुरीत अशी झालेली आहे. अगदी मार्केटमध्ये जशी मिळते तशी शेव घरच्या घरीही बनते. तुम्ही ते पाहू शकता. मी प्लेट थोडीशी तळाशी घेतलेली ती लहान होती. कुरकुरीत अशी शेव झालेली आहे. झटपट होणारी कुरकुरीत अशी शेव. ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनेलवरती नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.